हॅलो एव्हरीवन, आपण मागील व्हिडिओमध्ये बघितलं ग्राफ कसा ड्रॉ करायचा आणि एक दोन सॉल्व एक्झाम्पल बघितले आपण. ठीक आहे, त्या ग्राफवरचे पॉईंट कसे डिनोट करायचे, स्केल कसं लिहायचं, हे सगळं आपण बेसिक कन्सेप्ट क्लिअर केले. आता आपण स्टार्ट करतोय लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबलमधील प्रॅक्टिस सेट 1.2. ओके, फर्स्ट क्वेश्चन आहे तो तुमचा ॲक्टिव्हिटी बेस्डच आहे. क्वेश्चन काय बघा, कंप्लीट द फॉलोइंग टेबल टू ड्रॉ ग्राफ ऑफ द इक्वेशन्स. खाली दिलेले जे इक्वेशन आहेत त्यामध्ये जो टेबल दिला तो टेबल तुम्ही कंप्लीट करायचा आहे अँड ग्राफ ड्रॉ करायचा आहे. ओके, बघा क्वेश्चन फर्स्ट मी लिहून घेतलेला आहे. तुमचं ॲक्टिव्हिटी बेस्ड आहे. तुम्ही डायरेक्ट सोल्युशनही लिहू शकता असं, पण जर तुम्ही पॉईंट लिहिले तर तुम्हाला एक कॉन्फिडन्स येईल की बाबा मी जे लिहिले ते व्यवस्थित आहे म्हणून. ठीक आहे, आता बघा इथे एक्स वाय ॲक्सिस दिले, एक्स आणि वाय. ठीक आहे, बघा इथं काय सांगितलं, एक्सची व्हॅल्यू 3, वायची व्हॅल्यू तुम्हाला फाईंड करायची आहे आणि खाली एक्स आणि वायची दोन्हीची व्हॅल्यू दिला. किती इझी आहे बघा, त्यांनी डायरेक्ट तुम्हाला ॲन्सरच दिलं आहे. फक्त एकाच दुसरा ॲन्सर तुम्हाला फाईंड करावं लागेल. ठीक आहे, एक्सची व्हॅल्यू 3, वायची व्हॅल्यू 0. ठीक आहे, वायची व्हॅल्यू काय इथं मिळाली 0. ओके, नाव इथं वायची व्हॅल्यू 5 दिली आहे, एक्सची व्हॅल्यू तुम्हाला फाईंड करायची. इथं पण आपण ओरली करू शकतो. या वायची व्हॅल्यू 5 + 5 इकडे गेले की मायनस होणार, म्हणजे 3 - 5 -2 येणार आहे. म्हणजे एक्सची व्हॅल्यू किती येणार आहे तुम्हाला, -2. तरी पण ओव्हर कॉन्फिडन्स होऊन जायचं नाही. आपण एक्झाम्पल लिहून घ्यायचं आणि ते सॉल्व करून बघायचं. ठीक आहे, पुट y = 5, कारण वायच्या लाईनमध्ये दिले म्हणून y = 5 इन अबाव इक्वेशन. ओके, मग इथं काय आहे, x + y = 3. ओके, मग x + 5 वायच्या तिथं आपण 5 पुट करणार, = 3. मग x = 3. हे +5 हे राईट साईडला गेले की -5, म्हणजेच एक्सची व्हॅल्यू काय येणार आहे, 3 - 5 मीन्स 2 - 7. एक्सची व्हॅल्यू किती आली, -2. एक्सची व्हॅल्यू किती आली तर -2 -5. ओके, मी हे का सांगितलं, कारण मी बरेच मुलांचं बघितलं आहे की डायरेक्ट येते म्हणून लिहायला जातात आणि सायन्सचा प्रॉब्लेम येतो. एक जरी व्हॅल्यू चुकली तर पूर्ण ग्राफ चुकतो आपला. ठीक आहे, त्यामुळे हे हातचे मार्क आहेत, इझी आहेत, ते इझिली सॉल्व करून मगच तिथं पॉईंट लिहा. ओके, आता इथे बघा एक्सची व्हॅल्यू 0 दिल्या, वायची व्हॅल्यू 3, वायची व्हॅल्यू 3, एक्सची व्हॅल्यू 0. जे इझी असेल ते नाही केलं तरी चालेल, कारण इथं एक्स आणि वाय आपल्याला दोन्ही दिले. जर एकच एक दिला असेल आणि हे एक्स आणि वाय फाईंड करायचं असेल तर मात्र तुम्ही सॉल्व करूनच करा. ठीक आहे, ओरली केलं तर वेल अँड गुड, पण एक शुअरिटी होते की आपण बाबांना सोडवले ते व्यवस्थित आहे. ठीक आहे, आता आपण दुसऱ्या इक्वेशनमधले पण पॉईंट फाईंड करूया, नंतर मी ह्याचा ग्राफ पण ड्रॉ करून दाखवते तुम्हाला. ओके, मग बघा इक्वेशनमध्ये एक्स वायचे आपण फाईंड करायचं. वायची व्हॅल्यू तुम्हाला काय दिल्या, 0. एकच पॉईंट दिला म्हणून इथं आपण म्हणणार आहे पुट y = 0 इन अबाव इक्वेशन. ह्या वरच्या इक्वेशनमध्ये वायची व्हॅल्यू काय करायचं आहे, 0 पुट करायचं आहे. मग बघा x - 0 = 4, म्हणजेच x = 4, x = 4 आलं. ठीक आहे, म्हणजे एक्सची व्हॅल्यू तुम्हाला काय 4 मिळाली, 4. म्हणजे x, y = 4, 0. इझी होतं. इथं जर 0 पुट केलं असतं तर फक्त एक्सच राहिला असता आणि इथं 4. तरी पण आपण रफ करून बघायचं आहे. म्हणून ते एक्सची व्हॅल्यू 4, वायची व्हॅल्यू 0. नाव आता सेकंड तुम्हाला काय दिलं, एक्सची व्हॅल्यू -1 दिल्या. एक्सची व्हॅल्यू काय सांगितलं इथं, -1. बघा तुम्ही काय करणार इथं, पुट x = -1 इन अबाव इक्वेशन. ओके, मग एक्सची व्हॅल्यू -1 पुट करा, -1 -y = 4, -y ॲज इट इज. हे -1 आहे ते राईट साईडला गेले की काय होणार आहे रे, +1. ठीक आहे, बघा -y = 4, हे -1 आहे इकडे आले की +1. मग -y = 4 + 1 5. मग y = मायनसनं मल्टिप्लाय केले की -, प्लस, नाही तर -5. ठीक आहे, म्हणून x, y = एक्सची व्हॅल्यू -1, वायची व्हॅल्यू -5, वायची व्हॅल्यू -5. बघा परत एकदा लक्षात घ्या, इथं काय केलं आपण, एक्सची व्हॅल्यू -1 पुट केल्या, -1 - y = 4.
-y ॲज इट इज ठेवलं इक्वल्स टू 4 ॲज इट इज. हे जे -1 आहे इकडे शिफ्ट केल्यानंतर काय होतं +1 म्हणून -y इक्वल्स टू 4 + 1 5. हे मायनस साईननं मल्टिप्लाय केलं या इक्वेशनला तर काय होते मायनस मायनस प्लस आणि इथं प्लस आहे प्लस मायनस मायनस किंवा सरळ मायनस साईन व्हेरिएबलचे येत असेल तर ते इकडं कॉन्स्टंटला देऊन टाकायचं. ठीक आहे. मग इथं काय झालं प्लसचं मायनस झालं. ठीक आहे. म्हणजेच एक्स आणि वायच्या व्हॅल्यू काय मिळालं तुम्हाला -1 -5. ओके. -1 -5 मग पॉईंटला -1 -5 आणि थर्ड काय त्याने तुम्हाला इझिली फाईंड करून दिलं. त्या व्हॅल्यू फक्त आपल्याला ग्राफवरती दाखवायचे. ग्राफ मी दाखवते एकदा लक्ष द्या सगळ्यांनी व्यवस्थित. बघा ह्या दोन्ही ग्राफपैकी ना मी एका ग्राफचे पॉईंट तुम्हाला लिहून दाखवते. सेकंड तुम्ही लिहायचे आहेत. ओके. म्हणजे तुम्ही ग्राफवरती डिनोट करायचे आहेत दाखवायचे आहेत. फर्स्ट आहे ते मी दाखवते. ठीक आहे. फर्स्ट काय तुमचा 3 0 एक्स ॲक्सिसवरती 3. ठीक आहे. जी हॉरिझॉन्टल लाईन असते ती तुमची एक्स ॲक्सिसची असते आणि व्हर्टिकल असते ती तुमची वाय ॲक्सिसची असते. ओके. एक्स ॲक्सिसवरती राईट साईडला प्लस लेफ्ट साईडला मायनस आणि वाय ॲक्सिसवरती अपला असतात प्लस आणि डाऊनला असतात मायनस. ओके. हे बेसिक पॉईंट आपले झालेत. ठीक आहे. फर्स्ट पॉईंट काय तुमचा 3 0 एक्स ॲक्सिसवरचा 3 आणि वाय ॲक्सिसवरचा 0. ठीक आहे. मी मगाशी सुद्धा सांगितलेलं ज्या ॲक्सिसवरचा पॉईंट असेल आता इथं एक्स ॲक्सिसवरचा पॉईंट आहे म्हणजे हा कुठेतरी लाईनवरतीच येणार कारण की दुसरी व्हॅल्यू आपली 0 आहे. मग हा जो पॉईंट आहे हा एक्स ॲक्सिसच्या लाईनवरतीच ड्रॉ करायचा. ठीक आहे. म्हणून एक्सची व्हॅल्यू काय 3 म्हणून इथं हा पॉईंट एक्स ॲक्सिसवरचा 3 आणि वाय ॲक्सिसवरचा 0. ओके. एक्स ॲक्सिसवरचा 3 आणि वाय ॲक्सिसवरचा 0. नेक्स्ट काय तुमचा -2 5 एक्स ॲक्सिसवरती -2 ही तुमची एक्स ॲक्सिस त्याच्यावरती -2 आणि वाय ॲक्सिसवरचा कोणता आहे +5 म्हणजे वरती येणार. ठीक आहे. इथे वरती येणार. मग बघा -2 + 5 -2 + 5. ओके. आणि थर्ड पॉईंट कोणता आहे तुमचा 0 3 हा वाय ॲक्सिसवरचा पॉईंट आहे. एक्स ॲक्सिसवरती तर 0च आहे ते काय लिहायचं नाही. वाय ॲक्सिसवरती काय 3 मग सरळ याचं लाईनवरती ही वाय ॲक्सिस आहे आणि ह्या वाय ॲक्सिसवरती हा 3 पॉईंट आहे. मग हा पॉईंट पकडायचा. हे काय झालं तुमचं एक्स ॲक्सिसवरचा 0 आणि वाय ॲक्सिसवरचा 3. इझी आहे. आता मग सांगितल्याप्रमाणे ही लाईन ड्रॉ करून घेऊया. ओके. तर बघा ह्या तिन्ही पॉईंटमधून मी एक लाईन ड्रॉ करून घेतली आणि ह्या लाईनलाच नाव दिलं आहे x + y = 3. x + y = 3. सिमिलरली तुम्ही सेकंड इक्वेशनचे पॉईंट इथे तुम्ही लिहायचे आहेत. ओके. ठीक आहे. नाव आता आपण पुढचे एक्झाम्पल बघूया. क्वेश्चन नंबर 2. तुमचा क्वेश्चन 2 काय आहे सॉल्व द फॉलोइंग सायमल्टेनियस इक्वेशन्स ग्राफिकली मेथडनं तुम्हाला हे इक्वेशन सॉल्व करायचं आहे. ओके. त्यातलं आपण फर्स्ट एक्झाम्पल लिहून घेऊया. ओके. एक्झाम्पल फर्स्ट काय आहे तुमचं x + y = 6 आणि x - y = 4. ओके. मी पहिल्यांदा टेबल ड्रॉ करून घेतले दोन्ही एक्झाम्पलसाठी आणि आता एक्झाम्पल ते आपण सॉल्व करूया. फर्स्ट एक्झाम्पल आहे तुमचं x + y = 6 x + y = 6. ठीक आहे. ग्राफिकल मेथडमध्ये एक महत्त्वाची गोष्ट आहे की पॉईंट आपणच द्यायचे असतात. आपणच त्यांच्या व्हॅल्यू डिसाईड करायच्या असतात. ओके. बघा इथं काय करणार आहे तुम्ही पुट x = 1 इन अबाव इक्वेशन. ठीक आहे. वरील इक्वेशनवरती आपण काय करणार आहे तर एक्सची व्हॅल्यू 1 पुट करणार आहे. मग बघा पुट केल्यानंतर 1 + y = 6 एक्सची व्हॅल्यू 1 पुट करणार आहे म्हणून इथं 1. ओके. मग व्हॅल्यू पुट केल्यानंतर y ॲज इट इज = ॲज इट इज 6 ॲज इट इज. हे जे +1 आहे +1 आपण = राईट साईडला नेणार आहे. +1चं काय होणार इथं -1. मग 6 - 1 किती येणार आहे 5. वायची व्हॅल्यू किती मिळाली तुम्हाला 5. देअरफॉर x, y = एक्सची व्हॅल्यू 1 आणि वायची व्हॅल्यू 5. एक्सची व्हॅल्यू 1 वायची व्हॅल्यू 5 म्हणून इथं 1 5. ओके. नाव सेकंड आता निगेटिव्ह तर एक घेतलं पाहिजे म्हणून आपण पुट. ठीक आहे. पुट x = -2 इन अबाव इक्वेशन. ठीक आहे. इन अबाव इक्वेशन. मग इक्वेशनमध्ये एक्सची व्हॅल्यू -2
म्हणून -2 एक्सची व्हॅल्यू -2. ओके, -2 प्लस y इक्वल्स टू 6. ओके, आता इथं y ॲज इट इज इक्वल्स टू +6 ॲज इट इज. आता हे -2 आहे. -2 आपण जेव्हा इज इक्वल टूच्या राईट साईडला शिफ्ट करणार तेव्हा ते काय होणार आहे तर +2 म्हणून y इक्वल्स टू 6 + 2 8. 6 + 2 8 म्हणजे इथं काय therefore x, y इक्वल्स टू -2 8 -2 8. इथं -2 yची व्हॅल्यू 8. इथं -2 8. ओके, थर्ड व्हॅल्यू. आता मी व्हॅल्यू पुट करताना इथं वायची पुट करते. माझी मर्जी, आपण कुणाचंही पुट करू शकतो. y इक्वल्स टू 3 इन अबाव इक्वेशन. ओके, मग इक्वेशन काय तुमचं x + y इक्वल्स टू 6 म्हणून तर x प्लस yची व्हॅल्यू आहे तुमची 3 इक्वल्स टू 6. ओके, एक्सची व्हॅल्यू फाइंड करायची म्हणून x इथंच इज इक्वल टू 6. हे नंबर आहे तो आपण फक्त राईट साईडला शिफ्ट करणार. मग +3 कडे गेले की -3. ठीक आहे, मग एक्सची व्हॅल्यू काय आली 6 - 3 3. राईट, therefore x, y इक्वल्स टू एक्सची व्हॅल्यू 3 आले. yची व्हॅल्यू काय पुट केली तुम्ही 3. yची व्हॅल्यू 3 म्हणजे तर एक्सची व्हॅल्यू 3, yची व्हॅल्यू 3. ठीक आहे, झालं. हे 3 पॉईंट फाइंड आपण केलेत. ओके, हे 3 पॉईंट फाइंड केल्यानंतर आपण सेकंड एक्झाम्पल बघूया. सेकंड एक्झाम्पल आहे तुमचं x - y इक्वल्स टू 4. ओके, इथे पण तुम्ही तुमच्या आवडत्या व्हॅल्यू घ्यायचे आहेत. ओके, फर्स्ट घेऊया आपण पुट x इक्वल्स टू 2 इन अबाव इक्वेशन. ठीक आहे, एक्सची व्हॅल्यू काय पुट करताय तुम्ही 2. ओके, मग 2 व्हॅल्यू पुट केल्यानंतर बघा इक्वेशन होणार आहे 2 - y इक्वल्स टू 4. ओके, -2 ॲज इट इज इक्वल्स टू 4. हे प्लस आहे, प्लस इकडे गेले की -2 -y इक्वल्स टू 4 - 2 2. आता हे मायनस साइन आहे ते इकडे द्यायचं. ठीक आहे, म्हणजे मायनसनं मल्टिप्लाय करायचं. इथं y इक्वल्स टू -2 म्हणून तर x, y इक्वल्स टू 2 - 2. ओके, परत एकदा सांगते बघा, इक्वेशन आहे तुमचं x - y इक्वल्स टू 4. x इक्वल्स टू 2 व्हॅल्यू पुट्स केल्यानंतर 2 - y इक्वल्स टू 4. हे +2 आहे, +2 राईट साईडला गेले की -2 म्हणून -y इक्वल्स टू 4 - 2. 4 - 2 आन्सर आलं 2. yची व्हॅल्यू मिळाली -2. इथे व्हॅल्यू येणार आहे -2. ओके, म्हणजेच इथं काय 2 - 2. नाव सेकंड काय येतं तुमचं पुट y इक्वल्स टू. आता इथं yची व्हॅल्यू मिळत होती y इक्वल्स टू 1. yची व्हॅल्यू आपण 1 पुट करूया. मग yची व्हॅल्यू 1 पुट केल्यानंतर इक्वेशन कसं होणार आहे बघा, x - yची व्हॅल्यू 1 इक्वल्स टू 4. ठीक आहे, x इक्वल्स टू 4 + 1 म्हणजेच एक्सची व्हॅल्यू आली तुमची इथं 5. एक्सची व्हॅल्यू काय आली तर 5. y इक्वल्स टू 1 x - 1 इक्वल्स टू 4 म्हणजे x. ठीक आहे, हे -1 आहे, राईट साईडला गेले की +1 म्हणून इथं 5. इथे x, y इक्वल्स टू एक्सची व्हॅल्यू 5 आल्या आणि yची व्हॅल्यू तुम्ही काय पुट केली ती इथं 1. ठीक आहे, म्हणजे एक्सची व्हॅल्यू 5 मिळाली तुम्हाला. म्हणजे व्हॅल्यू इथं मिळाली 5 1. ओके, 5 1. ना थर्ड पॉईंट काय तर पुट y इक्वल्स टू 2. ठीक आहे, मी दोन्ही पॉईंट इथं y वरचे घेते. ठीक आहे, yची व्हॅल्यू 2 पुट केल्यानंतर काय येते x - 2 इक्वल्स टू 4 म्हणजे x इक्वल्स टू 4. हे -2 आहे, राईट साईडला गेले की +2. ओके, म्हणजे x इक्वल्स टू 4 + 2 6. ठीक आहे, 4 + 2 6 म्हणजे x आणि yची व्हॅल्यू मिळाली. एक्सची व्हॅल्यू काय 6 आहे आणि yची व्हॅल्यू काय आहे तुमची इथं 2 आहे. ठीक आहे, ह्या सगळ्या व्हॅल्यू मिळाल्या. मग आपण दोन्ही इक्वेशन सॉल्व केले आहेत. फर्स्ट इक्वेशन होतं तुमचं x + y इक्वल्स टू 6. त्याच्यावरून आपण हे 3 पॉईंट फाइंड केले. आणि सेकंड इक्वेशन होतं x - y इक्वल्स टू 4. ह्याच्यावरून पण आपण 3 पॉईंट फाइंड केले. तर एक्सची व्हॅल्यू 6, yची व्हॅल्यू 2. ठीक आहे, आता हे जे पॉईंट फाइंड केले ते आपल्याला ग्राफवरती दाखवायचे. ओके, तर बघा ग्राफवरती मी x ॲक्सिस आणि y ॲक्सिस ड्रॉ करून घेतलं आहे. त्याच्यावरती पॉईंट लिहूया आपण आता इथं 1 2 3
4 5 and 6 7 ओके. सो आणि इकडे -1 -2 -3 -4 -5 and -6 ओके. नाव वाय ॲक्सिसवरती काय करतो, ह्या एक्स ॲक्सिसच्या अप्पर साईडला असतात ते तुमचे प्लस पॉईंट असतात, म्हणून इथे 1 2 3 4 5 6 7 8. हिअर -1 -2 -3 -4 -5 -6 -7 and so on ओके. -7 and so on. नेक्स्ट बघा, आता ह्या ॲक्सिसवरचं स्केल लिहायचं आहे. ठीक आहे. ग्राफचं स्केल काय लिहिणार आहे तुम्ही, स्केल लिहिताना बघा 0 to 1 सेंटीमीटरमध्ये किती लाईन्स आहेत, 10 लाईन्स. म्हणून 1 सेंटीमीटर इक्वल्स टू 10 युनिट. ठीक आहे, 10 युनिट. नाव आता तुम्हाला पॉईंट लिहायचे आहेत. मग बघा, फर्स्ट काय आहे तुमचा 1 5 एक्स ॲक्सिसवरती 1 आणि वाय ॲक्सिसवरती 5. एक्स ॲक्सिस हा तुमचा हॉरिझॉन्टल आहे, तो एक्स ॲक्सिस त्याच्यावरती 1 आणि वाय ॲक्सिसवरचा काय हवं आहे तुम्हाला 5. मग 5 म्हणजे वरती 5 म्हणजे एक्स ॲक्सिसवरचा 1 आणि वाय ॲक्सिसवरचा 5 म्हणजे 1 5 ओके. नाव सेकंड पॉईंट काय आहे तुमचे -2 8 एक्स ॲक्सिसवरती -2 एक्स ॲक्सिसवरती -2 म्हणजे हा आणि वाय ॲक्सिसवरचा कोणता 8 म्हणलं की वरती -2 8 एक्स ॲक्सिसवरून असं जायचं आणि वाय ॲक्सिसवरून आडवं यायचं इथे. ठीक आहे. इथं हा पॉईंट मिळाला तुम्हाला -2 8. नाव थर्ड पॉईंट इज 3 3 एक्स ॲक्सिसवरती 3 एक्स ॲक्सिसवरती 3 आणि वाय ॲक्सिसवरती पण +3 म्हणजे 3 3 इथे येणार आहे. एक्स ॲक्सिसवरती 3 आणि वाय ॲक्सिसवरती 3 3 बघा, आपण डोळ्यानंच बघितलं तर हे लाईन हे जे पॉईंट आहेत ते एका लाईनमध्ये दिसतात. ठीक आहे. काय होतं, हे जे पॉईंट आहेत ते एका लाईनमध्ये दिसतात. मग ह्या लाईनमधून ह्या पॉईंटमधून एक लाईन ड्रॉ करून घेऊया आपण. ओके. बघा, ही लाईन ड्रॉ केली. ह्या लाईन ड्रॉ केल्यानंतर इथं ह्या लाईनला इक्वेशन देऊया, x + y = 6 x + y = 6. सिमिलरली आपण आता ह्या सेकंड इक्वेशनचे पॉईंट ड्रॉ करणार आहे. बघा, इथे काय एक्स ॲक्सिसवरती 2 वाय ॲक्सिसवरती -2 एक्स ॲक्सिसवरती 2 आणि वाय ॲक्सिसवरती -2 म्हणजे इथे येणार आहे. बघा, हा आडवी लाईन म्हणजे एक्स ॲक्सिस असते त्याच्यावरचा 2 पॉईंट कुठे येणार आहे, तो वाय ॲक्सिसच्या -2ला म्हणजे इथं 2 -2. ठीक आहे. नेक्स्ट पॉईंट आहे तुमचा 5 1 एक्स ॲक्सिसवरचा 5 आणि वाय ॲक्सिसवरचा 1 म्हणजे +1 आहे म्हणून वरती येणार आहे. ठीक आहे. म्हणून एक्स ॲक्सिसवरचा 5 आणि वाय ॲक्सिसवरचा 1. ठीक आहे, म्हणजे इथे येणार आहे एक्स ॲक्सिसवरती 5 आणि वाय ॲक्सिसवरती 1. नाव थर्ड पॉईंट इज y = 2 वायची व्हॅल्यू 2 आणि एक्सची व्हॅल्यू काय 6. एक्स ॲक्सिसवरती 6 आणि वाय ॲक्सिसवरती काय आहे तुमचं 2 6 and 2 इथे. ठीक आहे. एक्स ॲक्सिसवरती 6 आणि वाय ॲक्सिसवरती 2. बघा, आता हे तिन्ही पॉईंट एका लाईनमध्ये म्हणजे ही एक लाईन ड्रॉ करून घेऊया आपण. ठीक आहे. लाईन ड्रॉ केल्यानंतर बघा, ह्याला आपण इक्वेशन देऊया. आता हे इक्वेशन आहे तुमचं x - y = 4 x - y = 4चं हे इक्वेशन आहे. ठीक आहे. बघा, तुम्ही सगळे पॉईंट ड्रॉ केले त्याच्यावरती, त्यानंतर पॉईंट डिनोट केल्यानंतर त्याच्यातून लाईन ड्रॉ केल्या. ओके. तुम्ही बघा, फर्स्ट स्टेप काय केली, तुम्ही एक्झाम्पल लिहून घेतलं, टेबल ड्रॉ केला, टेबल ड्रॉ केल्यानंतर इक्वेशन लिहून घेतलं, इक्वेशन नंतर तुम्ही एक्सची आणि वायची व्हॅल्यू पुट केल्या ज्या तुम्हाला हव्यात त्या व्हॅल्यू. मग इथं पहिल्यांदा एक्सची व्हॅल्यू पुट केली 1, वायची मिळाली 5, टेबलमध्ये लिहिली आणि तीच व्हॅल्यू आपण इथं ग्राफमध्ये दाखवली. ओके. नाव आता आपण नेक्स्ट क्वेश्चन बघूया. बघा, एक्झाम्पल 3 आहे तुमचं x + y = 0 आणि 2x - y = 9. आपण फर्स्ट एक्झाम्पल सॉल्व करूया. x + y = 0 x + y = 0. त्यामध्ये तुम्ही x आणि yच्या व्हॅल्यू फाइंड करणार आहे. मग फर्स्ट पुट
x इक्वल्स टू 3 इन अबाव इक्वेशन. ठीक आहे, वरील इक्वेशनमध्ये आपण काय करूया, एक्सची व्हॅल्यू 3 पुट करूया. मग पुट करा, इथे व्हॅल्यू मी पुट केली 3 प्लस वाय इक्वल्स टू 0. वाय ॲज इट इज. हे +3 आहे, +3 राईट साईडला गेले की मायनस होणार आहे, म्हणजे 0 - 3. ओके, मी पूर्ण डिटेलमध्ये एक्सप्लेन करते इथं. हे बघा काय केले आपण, एक्सची व्हॅल्यू 3 पुट केल्या म्हणून 3 प्लस वाय इक्वल्स टू 0. ओके, जे व्हेरिएबल आहे ते तिथंच ठेवलं, इक्वल्स टू 0. हे +3 आहे, +3 राईट साईडला गेले की काय झालं इथं -3. ओके, म्हणजे ना वाय इक्वल्स टू 0 - 3 -3. म्हणजे तुम्हाला एक्स आणि वायची व्हॅल्यू काय मिळाली, x, y इक्वल्स टू 3 - 3. ओके, मी त्याला एक्सची व्हॅल्यू तुम्ही 3 पुट केलं, वायची व्हॅल्यू -3 मिळाली, 3 - 3. ओके, सेकंड तुम्ही काय पुट करणार आहे, पुट x इक्वल्स टू 1 इन अबाव इक्वेशन. वरील इक्वेशनमध्ये आपण काय पुट करतोय, एक्सची व्हॅल्यू 1 पुट करतोय. म्हणजे बघा इथं 1 प्लस वाय इक्वल्स टू 0. ठीक आहे, मग वाय इक्वल्स टू हे +1 इकडे गेले की काय होणार आहे -1. मी डायरेक्ट आन्सर लिहिलं इथं. इथं वर कसं आपण 0 - 3 केलं तसं मी इथं डायरेक्ट आन्सर लिहिलं, वाय इक्वल्स टू -1. म्हणजे इथं एक्स कॉमा वायची व्हॅल्यू काय येणार आहे, एक्सची व्हॅल्यू असणार आहे तुमची 1 आणि वायची व्हॅल्यू असणार आहे -1. ना थर्ड पॉईंट हा फर्स्ट झाला. सेकंड झाला, सेकंडमध्ये आपण एक्सची व्हॅल्यू 1 ठेवल्या, त्यामुळे वायची व्हॅल्यू काय मिळाली तुम्हाला -1. आता थर्डमध्ये बघा, पुट x इक्वल्स टू -2. ठीक आहे, आता इथं निगेटिव्ह व्हॅल्यू प्लेस करते मी, x इक्वल्स टू -2 इन अबाव इक्वेशन. ठीक आहे, इक्वेशन काय, x प्लस वाय इक्वल्स टू 0. एक्सची व्हॅल्यू -2 प्लस वाय इक्वल्स टू 0. ओके, मग व्हेरिएबल ॲज इट इज आहे तसं, इक्वल्स टू 0. पुढची व्हॅल्यू पण मी ॲज इट इज दिली. हे -2 आहे, -2 जेव्हा आपण शिफ्ट करणार तेव्हा काय होणार आहे तर +2. -2 शिफ्ट केलं काय होते +2. म्हणजे इथं वायची व्हॅल्यू काय नाही, वाय इक्वल्स टू 2. म्हणजे एक्स कॉमा वायची व्हॅल्यू काय मिळाली तुम्हाला, एक्सची व्हॅल्यू -2 आणि वायची व्हॅल्यू 2. एक्सची व्हॅल्यू -2 आणि वायची व्हॅल्यू 2 मिळाली. ठीक आहे, बघा परत एकदा सांगते, आपण एक्झाम्पल 3 बघतोय. एक्झाम्पल 3 आहे तुमचं x प्लस वाय इक्वल्स टू 0 आणि सेकंड आहे 2x मायनस वाय इक्वल्स टू 9. मी फर्स्ट एक्झाम्पल सॉल्व करून घेते. ठीक आहे, फर्स्ट एक्झाम्पल इक्वेशन आहे तुमचं x प्लस वाय इक्वल्स टू 0. ह्या इक्वेशनमध्ये एक्सची व्हॅल्यू 3 पुट केली, तेव्हा वायची व्हॅल्यू तुम्हाला -3 मिळाली, ते आपण वरती ब्रॅकेटमध्ये लिहिली. सेकंड तुम्ही एक्सची व्हॅल्यू 1 पुट केली की इक्वेशनमध्ये 1 प्लस वाय इक्वल्स टू 0. हे प्लस वाय आहे, प्लस वाय स्टेटला गेले की काय होतं -y, म्हणून -1. म्हणून वाय इक्वल्स टू -1. म्हणून इथं एक्स आणि वायची व्हॅल्यू मिळाली 1 -1. नेक्स्ट तुम्ही एक्सची व्हॅल्यू -2 पुट केला, म्हणजे फक्त ह्या इक्वेशनमध्ये एक्सच्या जागी -2 पुट केलं. मग -2 पुट केल्या व्हॅल्यू काय मिळाली, -2 प्लस वाय इक्वल्स टू 0. मग वाय ॲज इट इज इक्वल्स टू 0 ॲज इट इज. हे -2 आहे, -2 जेव्हा आपण शिफ्ट करू तेव्हा काय होतं +2. म्हणून वाय इक्वल टू +2, म्हणजे व्हॅल्यू मिळाले -2. ओके, ना आता आपण सेकंड इक्वेशन बघूया. त्यातलं सेकंड इक्वेशन काय आहे तुमचं, 2x मायनस वाय इक्वल्स टू 9. 2x मायनस वाय इक्वल्स टू. आता ह्या इक्वेशनमध्ये आपण पहिल्यांदा पुट x इक्वल्स टू 1. ठीक आहे, x इक्वल्स टू 1 पुट करूया इन अबाव इक्वेशन. हे जे वरील दिलेलं इक्वेशन आहे त्या इक्वेशनमध्ये एक्सची व्हॅल्यू आपण 1 पुट करणार आहे. मग करा 2 × 1 मायनस वाय इक्वल्स टू 9. 2 1 जा 2 मायनस वाय इक्वल्स टू 9. व्हेरिएबल तिथंच ठेवायचं आहे, -y इक्वल्स टू 9. ठीक आहे, व्हेरिएबल तसाच ठेवला, इक्वल्स टू 9 ॲज इट इज. हे +2 आहे, +2 राईट साईडला गेले की काय होणार आहे -2. +2 राईट साईडला गेला -2, म्हणजे इथं -y इक्वल्स टू 9मधून 2 गेले, किती राहिले 9मधून 2 गेले की 7. ओके, 9मधून 2 गेले की 7. आता मायनस आहे ना, ह्या इक्वेशनला मायनसनं मल्टिप्लाय केलं की मायनस प्लस
आणि इथं प्लस मायनस मायनस 7. ठीक आहे, किंवा सरळ लक्षात ठेवायचं आपण व्हेरिएबलला साईन देत नाही म्हणून आपण हे साईन इकडे शिफ्ट केलं. ठीक आहे, मग बघा एक्सची व्हॅल्यू 1 पुट केल्यानंतर इथं 2 1 = 2 मायनस वाय इक्वल्स टू 9. 2 1 = 2 मायनस वाय इक्वल्स टू 9. हे 2 प्लस आहे, प्लस राईट साईडला गेले की मायनस होते म्हणून 9 मायनस 2 मायनस वाय इक्वल्स टू 7. वाय इक्वल्स टू मायनस 7. ओके, म्हणजे इथं एक्स आणि वायची व्हॅल्यू काय मिळाली, एक्स कॉमा वाय इक्वल्स टू एक्सची व्हॅल्यू 1 आणि वायची व्हॅल्यू मिळाली -7. ती व्हॅल्यू इथे लिहून घेऊ आपण. एक्सची व्हॅल्यू 1, वायची व्हॅल्यू -7. 1 - 7. नाव सेकंड. ठीक आहे, आता सेकंडला काय करणार तुम्ही, पुट वाय इक्वल्स टू 1. आता मी वायची व्हॅल्यू 1 पुट करते. ठीक आहे, कारण बघा ही जरा मेथड नवीन आहे म्हणून मला नवीन मेथडने तुम्हाला शिकवावं. ठीक आहे, इथे काय आहे, वाय इक्वल्स टू 1 इन अबाव इक्वेशन. सोपं आहे, तुम्ही इझिली सॉल्व करू शकता असा. बघा 2x मायनस वाय, मायनस वायच्या तिथं आपण व्हॅल्यू काय पुट करणार आहे 1. 2x मायनस वाय इक्वल्स 2x मायनस 1 इक्वल्स टू 9. ओके, इक्वल्स टू 9. मग 2x ॲज इट इज. हे +1 आहे, +1 इकडे राईट साईडला गेलं की काय होणार आहे रे, सॉरी -1 आहे, -1 राईट साईडला गेलं की काय होणार आहे तर +1. ओके, बघा काय केलं या ह्या इक्वेशनमध्ये 2x मायनस वाय इक्वल्स टू 9 ह्या इक्वेशनमध्ये आपण वायची व्हॅल्यू 1 पुट केली. ठीक आहे, इक्वेशनमध्ये 2x ॲज इट इज मायनस वाय, मायनस वायच्या इथं 1 पुट केलं इक्वल्स टू 9. व्हेरिएबल ॲज इट इज इक्वल्स टू 9. ठीक आहे, हे -1 आहे. -1 जेव्हा इज इक्वल टूच्या राईट साईडला जातं तेव्हा त्याचं साईन चेंज होतं, म्हणजे इथं मायनसचं प्लस होणार आहे म्हणून इथं +1. ठीक आहे, मग 2x इक्वल्स टू 10. 2x इक्वल्स टू 10. आता एक नंबर आणि एक व्हेरिएबल असेल तर कंडिशन कोणती असते, मल्टिप्लायची. मल्टिप्लायची इकडे काय होणार आहे, डिवाइड, म्हणून इथं x इक्वल्स टू 10 डिवायडेड बाय 2. 10 डिवायडेड बाय 2 म्हणजे एक्सची व्हॅल्यू काय येणार आहे, x इक्वल्स टू 5. एक्सची व्हॅल्यू काय येणार आहे 5. ओके, वायची व्हॅल्यू 1 पुट केल्यावर एक्सची व्हॅल्यू किती मिळाली 5. मग एक्सची व्हॅल्यू 5 आणि वायची व्हॅल्यू 1. हे ब्रॅकेट लिहिताना व्यवस्थित लिहा. काही वेळा तुमचं काय होतं, वायची व्हॅल्यू एक्सला जाते आणि एक्सची व्हॅल्यू वायला येते, त्यामुळे लिहिताना व्यवस्थित. इथं वायची व्हॅल्यू 1 पुट केल्यावर आपल्याला एक्सची व्हॅल्यू किती मिळालं इथं 5. आता 3 पॉईंट फाईंड करूया. 3 मध्ये पुट वाय इक्वल्स टू -2. ठीक आहे, पुट वाय इक्वल्स टू -2. मग बघा वाय इक्वल्स टू -2 मी प्रत्येक वेळी डिफरंट नंबर घेतो की जेणेकरून तुम्ही कोणताही नंबर घेतला असा तरी तुम्हाला ते सॉल्व करायला इझी जावं. ठीक आहे, इथे +1 घेतला, इथं वायची व्हॅल्यू घेतली आणि इथं वायची व्हॅल्यू मी निगेटिव्हमध्ये घेतली ना. आता बघा वायची व्हॅल्यू -2 घेतली, इक्वेशनमध्ये तुमच्या 2x मायनस वाय, मग वायची व्हॅल्यू तुम्ही -2 म्हणलं म्हणून ते मी ब्रॅकेटमध्ये लिहिल्या. निगेटिव्ह आहे म्हणून ब्रॅकेट घालायचं, पॉझिटिव्ह असेल तर तसंच लिहिलं तरी चालेल. इथे बघा 2x मायनस ब्रॅकेटमध्ये -2 इक्वल्स टू 9 इक्वल्स टू 9. मग इथे बघा 2x मायनस इन मायनस प्लस मल्टिप्लिकेशन मायनस मल्टिप्लाय बाय मायनस +2 इक्वल्स टू 9. हिअर 2x इक्वल्स टू हे +2 आहे, +2 जेव्हा राईट साईडला जातं तेव्हा काय होते -2. देअरफॉर 9 - 2. हिअर x 2x इक्वल्स टू 9 - 2 7. 9 - 2 7. ठीक आहे, बघा एवढ्या मी स्टेप सांगते आणि परत पुढचं एक्सप्लेन करते. y इक्वल्स टू -2 या इक्वेशनमध्ये पुट केले आपण. ठीक आहे, मग बघा काय झालं 2x मायनस इथं वायची जागा -2 इक्वल्स टू 9. 2x मायनस +2 इक्वल्स टू 9. ओके, ना आता इथं 2x व्हेरिएबलचे ॲज इट इज ठेवलं इक्वल्स टू 9 ॲज इट इज. फक्त हे +2 शिफ्ट करतो आपण. +2 जेव्हा इज इक्वल टूच्या राईट साईडला जातं तेव्हा काय होतं त्याचं -2 म्हणून इथं -2. मग 2x इक्वल्स टू 7. बघा नेक्स्ट काय केलं आपण 2x इक्वल्स टू 7. एक नंबर आणि एक व्हेरिएबल असेल तर काय होतं इथं मल्टिप्लायची कंडिशन असते. मल्टिप्लायचं इकडं काय होतं डिवाइड होतं आहे. ठीक आहे, मल्टिप्लायचं काय झालं इथं डिवाइड झालं. मग 7ला 2 डिवाइड केलं तर आन्सर काय येतं 3.5.
बघा मी हे पॉईंटमध्ये आन्सर घेतले की तुम्हाला हे ग्राफवरती कसं लिहायचं हे दाखवण्यासाठी. ठीक आहे, आता हे आपण ग्राफवरती बघूया. इथं वायची व्हॅल्यू -2 आणि एक्सची व्हॅल्यू 3.5. इथे मी एक्स ॲक्सिस आणि वाय ॲक्सिस ड्रॉ करून ठेवलं आहे. ठीक आहे, आता आपण फर्स्ट इक्वेशनमध्ये इथं पॉईंट काय आहेत 3 -3. एक्स ॲक्सिसवरती 3 आणि वाय ॲक्सिसवरती -3. हा तुमचा एक्स ॲक्सिसवरती 3 आणि वाय ॲक्सिसवरती -3. मायनस म्हणजे खाली येणार आहे म्हणून हे 3 आणि इकडून -3. तुमचा एक्स ॲक्सिसवरती 3 आणि वाय ॲक्सिसवरती -3. ठीक आहे, नेक्स्ट आहे तुमचा 1 - 1. एक्स ॲक्सिसवरती 1, वाय ॲक्सिसवरती -1. एक्स ॲक्सिसवरती 1 म्हणजे इथे आणि वाय ॲक्सिसवरती -1 म्हणजे हा पॉईंट येणार आहे. ठीक आहे, एक्स ॲक्सिसवरती 1 आणि वाय ॲक्सिसवरती -1. ठीक आहे, नाव थर्ड पॉईंट काय आहे तुमचा -2, 2. एक्स ॲक्सिसवरती -2 हा तुमचा एक्स ॲक्सिस, त्याच्यावरती -2 आणि वाय ॲक्सिसवरती +2 म्हणजे वरती येणार आहे. एक्स ॲक्सिसवरती -2 म्हणजे हा पॉईंट आणि वाय ॲक्सिसवरती +2 म्हणजे वरती येणार आहे इथे. ठीक आहे, इथे -2 +2. ठीक आहे, हे 3 पॉईंट घेतलेत. ह्या 3 पॉईंटमधून एक लाईन ड्रॉ करायची आणि त्याला इक्वेशन द्यायचं. ठीक आहे, परत एकदा बघा आपण फर्स्ट एक्झाम्पल घेतोय. फर्स्ट एक्झाम्पलमध्ये आपण एक्स आणि वायची व्हॅल्यू फाइंड केली आणि त्या टेबलमध्ये लिहिलेत. त्याच्यावरून आपण इथं ग्राफ ड्रॉ केला आहे. ग्राफमध्ये फर्स्ट पॉईंट होता तुमचा एक्स ॲक्सिसवरती 1 आणि वाय ॲक्सिसवरती -1. ठीक आहे, पहिल्यांदा आपण पॉईंट एक्स ॲक्सिसवरचाच घ्यायचा. नंतर आहे तुमचा 3 म्हणजे राईट साईडला इकडं 3 आणि वाय ॲक्सिसवरचा आहे -3 आणि ते दोघे कुठे इथे एकत्र येणार म्हणून इथं 3 -3. नेक्स्ट आहे तुमचा एक्स ॲक्सिसवरचा -2 आणि वाय ॲक्सिसवरचा +2 म्हणून येते. आता हे तिन्ही पॉईंट एका लाईनमध्ये दिसतात. ठीक आहे, ह्या पॉईंटमधून एक लाईन ड्रॉ करूया आणि त्याला इक्वेशन देऊया. बघा इकडे ही लाईन 3 पॉईंट आहेत, त्याच्यावरून लाईन ड्रॉ केली आणि त्याला इक्वेशन दिली. आता आपण सेकंड इक्वेशन आहे त्याच्यावरचे पॉईंट बघणार आहे. बघा सेकंड इक्वेशनमध्ये फर्स्ट आहे तुमचं 1 - 7. एक्स ॲक्सिसवरती 1, वाय ॲक्सिसवरती -7. हे तुमचं एक्स ॲक्सिसवरती 1. ओके, म्हणजे हा पॉईंट आणि वाय ॲक्सिसवरती -7 म्हणजे खाली येणार आहे, इथून खाली -7ला इथं -7. एक्स ॲक्सिसवरती 1, वाय ॲक्सिसवरती -7. नेक्स्ट पॉईंट आहे तुमचा 5, 1. पॉईंट आहे तुमचं इथं 5 and 1. ओके, बघा इथं व्हॅल्यू कशा येणार आहे. एक्स ॲक्सिसवरती 5 हे तुमचं एक्स ॲक्सिस तिथं 5 आणि वाय ॲक्सिसवरती 1 आहे, +1 म्हणजे इथे येणार आहे +1 इथे. एक्स ॲक्सिसवरती 5 and 1. ओके, ना थर्ड पॉईंट आहे 3.5 - 2. एक्स ॲक्सिसवरती 3.5 आणि वाय ॲक्सिसवरती -2. ओके, आता पॉईंट्स आहे, मग पॉईंट्स असल्यामुळे लक्ष द्या. एक्स ॲक्सिसवरती हे तुमचं एक्स ॲक्सिस 3.5. बघा 3.5 मी जवळ घेते इथं. 3.5 म्हणजे काय, ही तुमची 3ची लाईन, इथून 5 लाईन काउंट करायच्या. 1 2 3 4 5. ही जी मध्ये दिसते ना ही तुमची 3.5ची लाईन आहे. कोणती लाईन आहे, 3.5. ओके, मग समजा इथं पॉईंटमध्ये असेल तर लक्षात ठेवा लाईन फक्त काउंट करायची. 3 नंतर 5 लाईन, जर 7 असते तर 7 लाईन काउंट करायचे आणि तिथं नंबर द्यायचा. ठीक आहे, हे तुमचं एक्स ॲक्सिसवरती झालं. आता वाय ॲक्सिसवरती काय आहे -2. वाय ॲक्सिसवरती काय आहे तुमचं -2. -2 म्हणजे कुठे येणार आहे, इथं खाली. ठीक आहे, म्हणजे 3.5 आणि इथं -2 हा पॉईंट. एक्स ॲक्सिसवरती 3.5 आणि वाय ॲक्सिसवरती -2. आता हे तिन्ही पॉईंट आपण जॉईन करून घेऊया. ओके, 3 पॉईंट जॉईन केल्यानंतर त्याच्यावरती इक्वेशन द्यायचं.